सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये त्याला जे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा सीआरपीएफला। आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होत आहे 20 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होत आहे आणि या ठिकाणी 19 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ठेवण्यात आले, एक लक्षात ठेवा 5 किलोमीटर रनिंग यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आहे आणि ते सुद्धा 24 मिनिटांमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवारांसाठी पण वेगळं ग्राउंड आहे। महिला उमेदवारांचा पण मी तुम्हाला ग्राउंड सांगणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 9195 जागांसाठी ही भरती निघाली आहे। केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सुद्धा म्हटलं जाते सीआरपीएफला आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या यामध्ये जागा आहे। तर 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि 19 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर आपण विचार केला तर काही पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 27 आहे। SC/STला 18 ते 32 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 30 आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। आणि काही जे पद आहे यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये काही पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरी साठी SC/ST कॅटेगरीला 18 ते 28 वर्षापर्यंत आहे, ओबीसी कॅटेगरीला 18 ते 26 वर्षापर्यंत आहे। एवढी काही वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी लागते आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। माजी सैनिक असाल तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। आणि महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC EWS NT ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान पगार भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये काय असणार आहे, मैदान चाचणी ग्राउंड। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे डॉक्युमेंट ऑप्शन। चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल। अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये असणार आहे, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे। उंचीचा जर आपण विचार केला, तुम्ही जर समजा SC कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते। आणि महिला उमेदवार जर तुम्ही SC असाल, ओबीसी असाल, EWS असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे। त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची लागणार आहे 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी जे उंची लागणार आहे तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढं काही यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एवढी काही उंची यामध्ये असणार आहे। आणि ग्राउंडचा जर आपण इव्हेंट पाहिला पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग आणि ग्राउंड आपलं कोणत्या सेंटर होणार आहे तर पहा 2 सेंटर या ठिकाणी महाराष्ट्रासाठी ठेवण्यात आले। एक आहे या ठिकाणी सीआरपीएफ कॅम्प नागपूरचं, त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। आणि दुसरं जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॅम्प तळेगाव, सीआरपीएफ कॅम्प पुणे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होणार आहे। ह्या दोनपैकी एक सेंटर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, जे SSC GDला 2024ला जे महाराष्ट्रासाठी जे SSC GDचं जे ग्राउंड तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेला होतं तर तेच सेंटर या ठिकाणी आपल्याला या भरतीमध्ये भेटणार आहे। त्याच सेंटरवर ग्राउंड होणार आहे, एक तर ते तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे किंवा नागपूर, ह्या दोनपैकी एक सेंटर आपल्याला ग्राउंडसाठी भेटणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या
अंदर मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हा 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। अशा प्रकारे यामध्ये 5 किलोमीटर रनिंग यामध्ये असणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला मार्क नसते, फक्त ग्राउंड क्वालिफाय राहते। तुम्ही 19 मिनिटामध्ये जर रनिंग मारली किंवा 24 मिनिटामध्ये रनिंग मारली तर तुम्ही पासच राहते। एक लक्षात ठेवा, कोणाला जास्त कोणाला कमी मार्क असं काही यामध्ये नसते। तर 24 मिनिटाच्या अंदर येतात, जसं SRPFला ग्राउंडला मार्क राहते तसे नाही आहे, यामध्ये आपल्याला ग्राउंड क्वालिफाय आहे। म्हणजे 24 मिनिटाच्या अंदर राहिले तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटामध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाइम झाला, 1 सेकंड जरी जास्त झाला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना आहे 8.5 मिनिटामध्ये, तर चांगला टाइम या ठिकाणी देण्यात आला आहे। 8.5 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी आरामात या ठिकाणी ग्राउंड काढू शकता 1600 मीटर रनिंग। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये जे पण विद्यार्थी ग्राउंड क्वालिफाय झाले, ग्राउंड पास झाले त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे। पेपरचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला, 100 मार्कासाठी पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या पार्ट येणार आहे 25 मार्कासाठी। एक तर आपण हिंदी व्याकरण जर तुम्हाला जमत असेल, हिंदी व्याकरण आपण त्या ठिकाणी चूज करू शकता, आणि इंग्रजी ग्रामर जर तुम्हाला येत असेल तर इंग्रजी ग्रामर चूज करू शकता। ह्या दोनपैकी एक पेपर आपल्याला या ठिकाणी, दोनपैकी एक विषय आपल्याला निवडता येणार आहे। ते हिंदी व्याकरण घेऊ शकता तर हिंदी व्याकरण घेऊ शकता, इंग्रजी ग्रामर घ्यायचं असेल तर इंग्रजी ग्रामर घेऊ शकता। अशा प्रकारे आपला पेपर आहे। एक वेळा अजून सिलेबस सांगून देतो, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणाचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर आहे। पेपरसाठी 2 घंट्याचा टाइम या ठिकाणी ठेवण्यात आला, जो की सर्वात बेस्ट आहे। 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। 2 घंट्यामध्ये आपल्याला पेपर सोडवत आहे, जो की सर्वात बेस्ट टाइम आहे। 2 घंट्यात आपला आरामात पेपर या ठिकाणी सोडवणं होते। हे चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी गमवू नका, चांगली सुवर्ण संधी आहे। 2 घंट्याचा पेपर भेटणार आहे, 2 घंट्याचा टाइम असणार आहे। निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। तर 4 जर आपण प्रश्न चुकले, एक जो काही प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आले, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 जर प्रश्न चुकले, एक जो काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे। तर पेपर झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे। आता ज्या पण तुम्ही ट्रेडमध्ये फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड आपली काय असणार आहे, त्यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे, म्हणजे कौशल्य चाचणी त्या ठिकाणी होणार आहे। आणि कौशल्य चाचणीमध्ये सुद्धा पासिंग कमी ठेवण्यात आलं आहे, म्हणजे 50 पैकी 20 मार्कावर पासिंग ठेवण्यात आला आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आले। जे पण विद्यार्थी ट्रेड टेस्ट पास होणार आहे त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे। अशा प्रकारे निवड प्रक्रिया, पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणारा पेपर, तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेड टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, इमानदारीने अभ्यास करा, कोणतं पण पुस्तक घ्या, असं नाही म्हणत मी तुम्हाला हे घ्या ते घ्या, तुम्हाला जे वाटते ते पुस्तक घ्या आणि आतापासून अभ्यास करा इमानदारीनं। गावामध्ये एखादा वाचनालय असेल तर वाचनालय पकडा, वाचनालयामध्ये अभ्यास करा, तिथं अभ्यास करा, किंवा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता, घरी करू शकता किंवा वाचनालयामध्ये करा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय जय भारत।